नमस्कार सर्वांना। अंतरिक्ष घडामोडींचा पुढचा टप्पा आपण अभ्यासता। या भागामध्ये आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे आणि त्याच्याखालील प्रश्न अभ्यासले, त्याचप्रमाणे हा भाग सुद्धा थेअरी आणि त्याच्याखाली असणारे प्रश्न यांच्याशी संबंधित आहे। याच्या पुढचा भाग येईल तो अंतरिक्ष घडामोडींविषयीचे छोटे छोटे प्रश्न आपल्याला समजावून घ्यावे लागतील। तर या टप्प्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे समजावून घेतोय। आज आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे पहा, SKAO प्रकल्प। याचा लॉंग फॉर्म दिलाय द स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी, स्क्वेअर किलोमीटर ॲरे वेधशाळा असं याला म्हटलं जातं। आता हा प्रकल्पाचा जर विचार केला तर असं म्हटलं जातं की जगामधील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेला हा प्रकल्प असणार आहे। मग जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेला प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे असं पण विचारतील। तर हा प्रकल्प SKAO म्हणजे द स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी किंवा स्क्वेअर किलोमीटर ॲरे वेधशाळा हा प्रकल्प आहे, हे आपल्या लक्षामध्ये येतं। आणि मग काय हा प्रकल्प चर्चेत का आहे हे तर आपण म्हटलंच की सर्वात मोठा प्रकल्प आहे असं आपण म्हणतो। पण या प्रकल्पामध्ये भारतानं सामील होण्याचा निर्णय घेतला आहे। अलीकडील काळात कोणत्या महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पामध्ये भारतानं सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय असं जर आपल्याला विचारलं तर SKAO प्रकल्प, स्क्वेअर किलोमीटर ॲरे वेधशाळा या प्रकल्पामध्ये भारतानं सामील होण्याचा निर्णय घेतलाय। लक्षात आलं? अशा प्रकारे जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीच्या निर्मितीसाठी असणारा हा प्रकल्प आहे। या प्रकल्पाचं लक्षात आलं। आणि दुसरी गोष्ट तुमच्या हे पण लक्षामध्ये आलं की आता भारत याच्यामध्ये सहभागी होणार आहे। या प्रकल्पाचा जर तुम्ही विचार केला तर हा प्रकल्प हा असा आहे पहा। याचं ॲक्च्युअल पिक्चर मी तुम्हाला नोट्समध्ये पण दिलेला। आता आपण आपल्या लक्षात आलं की या प्रकल्पामध्ये भारत सहभागी होणार आहे। मग केंद्र सरकारनं काय केलं, या प्रकल्पासाठी 1250 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। या प्रकल्पासाठी जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप प्रकल्प, या प्रकल्पामध्ये भारत सहभागी होता। आणि मग केंद्र सरकारनं याच्यासाठी 1250 कोटी रुपयांची सुद्धा तरतूद केलेली। या प्रकल्पामध्ये सहभागी देश किती आहेत? या प्रकल्पामध्ये 10 सहभागी देश आहेत। हे वेगवेगळे देश ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, ब्रिटन, नेदरलँड्स, इटली, स्पेन, चीन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि आता भारत सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। तशा प्रकारे या प्रकल्पामध्ये सहभागी देशांची संख्या किती, तर 10 सहभागी देशांची संख्या तुम्हाला दिसते। मग हा प्रकल्प का चर्चेत होता हे आपल्या लक्षात आलं। आता या प्रकल्पाविषयीची थोडक्यात माहिती आपण पाहूयात। त्याच्या बांधकामाला कुठे कधी सुरुवात झाली तर 2022 मध्ये सुरुवात झाली होती। आणि मुख्यालय जॉर्डल बँक वेधशाळा UK या ठिकाणी आहे। म्हणजे या प्रकल्पाचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे तर ब्रिटनमध्ये आहे, हे लक्षामध्ये ठेवा। आता वेधशाळा उभारणी कुठे केली जात आहे? मुख्यालय आपण कुठे म्हटलं तर ब्रिटनमध्ये आहे। या वेधशाळेची उभारणी कुठे केली जाते, कुठे कुठे केली जाते पहा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ही रेडिओ वेधशाळा उभारण्यात येत आहे। म्हणजे ही रेडिओ वेधशाळा कोणत्या ठिकाणी उभारली जाते, तिचं मुख्यालय कोणतं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मुख्यालय आपण म्हटलं ब्रिटनमध्ये आहे आणि वेधशाळा कुठे उभारली जाते, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ही रेडिओ वेधशाळा उभारली जाते। कोणतं काम करणारे ही वेधशाळा? खगोलीय घटनांचं निरीक्षण करेल आणि अभ्यास करेल, या वेधशाळेचं कार्य आहे। खगोलीय घटना ज्या घडत असतात त्यांचं निरीक्षण आणि त्यांचा अभ्यास करण्याचं काम ही वेधशाळा करणार आहे। आता या प्रकल्पामध्ये भारताचं योगदान काय आहे? या प्रकल्पामध्ये भारताच्या योगदानाचा जर विचार केला तर पुण्यामधील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स या NCRA या कंपनीनं, या NCRA ने काय केलंय, 2 कंपन्यांचं सहकार्य घेऊन टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा विकसित केलेली आहे। भारताचा काय सहभाग आहे पहा। टेलिस्कोप मॅनेजर यंत्रणा भारतानं विकसित केले, पुण्यातील NCRA ने विकसित केले, 2 कंपन्यांचं सहकार्य घेऊन विकसित केले।
मग ही यंत्रणा जी NCRA तयार केली आहे, टेलिस्कोप मॅनेजर नावाची, या यंत्रणेचा काय याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये महत्व असणार आहे? तर टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा भारतातील एका संस्थेने निर्माण केली आहे. ही यंत्रणा, हा जो प्रकल्प आहे SKAO चा, याच्या मेंदू आणि मज्जा संस्थेप्रमाणे काम करणार आहे. म्हणजे आपण तयार केलेल्या यंत्रणा किती महत्वाची आहे, ब्रेन मानलं जातं ही यंत्रणा. भारतातर्फे तयार केलेली यंत्रणा ही त्या SKAO प्रकल्पाचे ब्रेन मानलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे मग आपण म्हटलं की NCRA काय केलंय की ही यंत्रणा विकसित करण्यासाठी 2 कंपन्यांचं सहकार्य घेतलंय. कोणाचं? TCS रिसर्च अँड इनोव्हेशन आणि पर्सिस्टंट या 2 कंपन्यांचं सहकार्य घेतले. अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. प्रकल्प समजला. मग त्या प्रकल्पामध्ये काय काय आहे हे आपण उलगडून पाहण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात आता रिव्हिजन करूयात. हा प्रकल्प तुमच्या लक्षात आला असेल. स्क्वेअर किलोमीटर ॲरे वेधशाळा आहे. खगोलीय घटनांचं निरीक्षण करणं, खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी या वेधशाळेची उभारणी करण्यात आलेली आहे. आणि हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये आता भारत सुद्धा सहभागी झालेला आहे. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या प्रकल्पाचं नाव स्क्वेअर किलोमीटर ॲरे वेधशाळा प्रकल्प. खगोलीय घटनांचं निरीक्षण, त्याचा अभ्यास करणं हे त्याचं कार्य असणार आहे. भारत त्याच्यामध्ये सामील झालाय असं आपण म्हटलं. भारत सामील झाल्यानंतर केंद्र सरकारनं त्यासाठी काही निधीची तरतूद केली. 1250 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आणला आणि या प्रकल्पाचा विचार केला की आपण जसा भारत सामील झालाय तसे या प्रकल्पामध्ये जगातील किती देश आहेत. तर मग आपल्या लक्षात येतं की या प्रकल्पामध्ये जगामधील 10 देशांचा समावेश होता. आणि मग ही वेधशाळा कोठे उभारली जाते हे पण आपण लक्षामध्ये घेतला. कोठे उभारली जाते? ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ही रेडिओ वेधशाळा, जगातील सर्वात मोठी रेडिओ वेधशाळा कोणत्या देशांमध्ये उभारली जाते? आपल्या लक्षात आलं, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ही उभारली जाते. या वेधशाळेचं मुख्यालय कुठे आहे? जॉर्डल बँक वेधशाळा UK हे याचं मुख्यालय आहे. आणि शेवटचं आपण पाहिलं की कोणतं काम केलं जाईल, तर खगोलीय घटनांचं निरीक्षण आणि अभ्यास करण्याचं काम या वेधशाळेमार्फत केलं जाईल. ठीक आहे. मग आपण शेवटी अभ्यासला की हा जो प्रकल्प उभारला जातोय, या प्रकल्पामध्ये भारतानं आपला सहभाग नोंदवलाय. आणि मग भारताचं योगदान काय आहे या प्रकल्पामध्ये? या प्रकल्पाचा ब्रेन भारतानं तयार केलाय. मग कुठला? तर पुण्यामधील NCRA नावाची कंपनी, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स या नावाची कंपनी, या कंपनीनं काय केलं? आणखी 2 कंपन्यांचं सहकार्य घेतलं आणि टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा विकसित केली आहे. आणि मग ही यंत्रणा कशा प्रकारे या प्रकल्पासाठी उपयुक्त आहे? तर या प्रकल्पाच्या मेंदू आणि मज्जा संस्थेप्रमाणे काम करणारी ही यंत्रणा, टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा. तर ही यंत्रणा पुण्यातील कोणत्या संस्थेनं विकसित केली हे सुद्धा तुमच्या माझ्या सहजपणे लक्षात राहिलं पाहिजे. NCRA ना, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स ना. आता आपण म्हटलं की ही यंत्रणा, टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा विकसित केली NCRA ना. मग मी तुम्हाला म्हटलं की NCRA ने 2 कंपन्यांचं सहकार्य घेतलं होतं. त्या 2 कंपन्या पण आपण पाहिल्या की TCS रिसर्च अँड इनोव्हेशन आणि पर्सिस्टंट या 2 कंपन्यांचं सहकार्य घेतलंय. लक्षात आलं? आता याच्यावरती काही प्रश्न कसे असतील त्याचा आपण विचार करू. जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या कोणत्या प्रकल्पात भारतानं औपचारिकपणे सामील होण्याचा निर्णय घेतलाय? SKAO प्रकल्पामध्ये भारतानं सामील होण्याचा निर्णय घेतलाय. हा ऑप्शन असला की लक्षामध्ये ठेवा. या प्रकल्पाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? आपण म्हटलं UK मध्ये आहे. कुठली वेधशाळा आपण म्हटलेलं होतं UK मधली? या ठिकाणी जॉर्डल बँक वेधशाळा मुख्यालय कुठे आहे? जॉर्डल बँक वेधशाळा UK या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर SKAO प्रकल्पामध्ये किती देशांचा सहभाग आहे? आपण म्हटलं 10 देश आपल्याला दिसून आले. भारतानं पण सहभाग घेतलाय, 10 देश झाला. ठीक आहे. SKAO प्रकल्पासाठी वेधशाळा कोणत्या देशांमध्ये उभारण्यात आलेली आहे? आता याचाही आपण विचार केला, कोणत्या देशांमध्ये वेधशाळा उभारण्यात आलेली आहे?
आपल्या लक्षात आलं की वेधशाळा कोणत्या देशांमध्ये, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ही रेडिओ वेधशाळा उभारण्यात येत आहे. त्यानंतर पहा पुढे, भारतातील कोणत्या कंपनीने बनवलेली टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा SKAOच्या मेंदू आणि मज्जा संस्थेप्रमाणे काम करणार आहे? कोणती यंत्रणा टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा बनवलेली आहे? टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा बनवलेली. तर भारतातील कोणत्या कंपनीने आपल्याला विचारलं? ही यंत्रणा आहे NCRA या कंपनीने बनवलेली यंत्रणा. टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा NCRA या कंपनीने बनवलेली टेलिस्कोप मॅनेजर ही यंत्रणा SKAOच्या मेंदू आणि मज्जा संस्थेप्रमाणे काम करणार आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे हा प्रकल्प आहे, महत्वाचा प्रकल्प आहे अंतरिक्ष घडामोडींमध्ये. त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. तर आपल्या पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. एक मोहीम आहे, त्या मोहिमेचं नाव आहे एक्सपोसॅट मोहीम. सुरुवातीला मोहिमेचं नाव, याचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला दिसतं, एक्स-रे पोलरमीटर सॅटेलाइट. लक्षात आलं? एक्सपोसॅट प्रक्षेपण कधी झालंय? 1 जानेवारी 2024 मध्ये याचं प्रक्षेपण झालंय. ठिकाण कुठलं आहे? कोठून प्रक्षेपण झालं? सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरिकोटा या ठिकाणावर प्रक्षेपण झालं. हे एक्सपोसॅट मोहीम याचं जे प्रक्षेपण झालंय ते कोणत्या प्रक्षेपकाच्या साह्यानं याचं प्रक्षेपण करण्यात आलं? PSLV C58 ही जी मोहीम आहे, या मोहिमेचं आयुष्य किती आहे? 5 वर्ष. मोहिमेचं आयुष्य 5 वर्ष. या मोहिमेचे मिशन संचालक कोण आहेत? मिशन संचालक जयकुमार M हे आहेत. याची कक्षा लो अर्थ ऑर्बिट 650 किलोमीटर ही याची कक्षा आहे. कशासाठी? ब्लॅक होल्स, ज्याला आपण कृष्णविवर म्हणतो, कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात आलेली भारताची पहिली पोलरिमीटर मोहीम. लक्षात आलं? एक्स-रे पोलरिमीटर सॅटेलाइट म्हणजे या ठिकाणी ब्लॅक होलच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात आलेली भारताच्या पहिल्या मोहिमेला कोणत्या नावाने ओळखलं जातं? कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या मोहिमेला कोणत्या नावाने ओळखलं जातं? अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ते लक्षामध्ये ठेवायचं. पोलरिमीटर, एक्सपोसॅट, एक्स-रे पोलरिमीटर सॅटेलाइट. लक्षात आलं? आता या ठिकाणी पहा, या मोहिमेचं महत्व काय आहे? नासाने काय केलेलं होतं याच्या अगोदर? 2021 मध्ये इमेजिंग एक्स-रे पोलरिमीटर एक्सप्लोरर IXP ही मोहीम राबवली होती. म्हणजे पहिली मोहीम अशा प्रकारची नासाने राबवली जगामध्ये, आणि नासा नंतर दुसऱ्यांदा अशा प्रकारची मोहीम भारताने राबवली आहे. लक्षात आलं? जगामध्ये ही दुसऱ्यांदा घडलंय. जगातील दुसरी मोहीम आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे एक्सपोसॅट मोहीम आहे. या गोष्टी सगळ्या आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे त्याचं पिक्चर आहे एक्सपोसॅटचं. इस्रो लिहिलेलं या ठिकाणी. इस्रोनी राबवलेली मोहीम म्हणून इस्रो असं आपण म्हणतो. तर हे पण लक्षामध्ये ठेवा. आता एक्सपोसॅट मोहीम आपण अभ्यासली, काय कशी आहे, जगात दुसऱ्यांदाच राबवली गेलेली आहे, हे आपल्या लक्षामध्ये आलं. याच्या अगोदर नासाने राबवली होती. मग एक्सपोसॅट मोहीम कोणतं काम करणार आहे? आपण म्हटलं ब्लॅक होल, कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे, पल्सार, दीर्घिका ही केंद्र यांच्याकडून उत्सर्जित झालेल्या एक्सरेच्या नोंदी घेण्याचं काम एक्सपोसॅट पुढची 5 वर्ष करणार आहे. आयुष्य आपण 5 वर्ष असं म्हटलं होतं. पुढची 5 वर्ष यांच्याकडून उत्सर्जित झालेल्या एक्सरे आहेत, त्या एक्सरेच्या नोंदी घेण्याचं काम ही मोहीम करणार एक्सपोसॅट. लक्षात आलं? आणि मग एक्सपोसॅट पुढची 5 वर्ष हे काम करणार आहे. आता भारताच्या दृष्टिकोनातून या मोहिमेचं महत्व काय आहे? भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण म्हटलं की अशा प्रकारची मोहीम पाठवणारा भारत हा अमेरिकेनंतर दुसरा देश आहे. ही जी मोहीम पाठवली, आपण सुरुवातीला पाहिलं की नासानं
याच्या अगोदर अशा प्रकारची मोहीम पाठवली होती आणि त्याच्यानंतर आता भारत हा जगातला दुसरा देश ठरतोय अशा प्रकारची मोहीम पाठवणारा. आणखी एक गोष्ट तुम्हाला विधानामध्ये जर दिली तर हे महत्वाची वाटते मला, की इस्रोनं इतिहासात पहिल्यांदाच कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या दिवशी अंतराळ मोहीम राबवली आहे. तिचं नाव काय? 1 जानेवारीला राबवली आहे. म्हणजे इस्रोनं इतिहासात आपल्या भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेनं, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं इतिहासामध्ये पहिल्यांदाच कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला अंतराळ मोहीम राबवली. कोणती मोहीम राबवली? एक्सपोसॅट मोहीम राबवली. विविध प्रकारे आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर पहा, पहिल्यांदाच काय झालं, एक पेलोड निर्माण केलाय महिला अभियंत्यांनी. त्याच्यानंतर आणखी काय महत्वाचं आहे, एक्सपोसॅट मोहीम आपण राबवली, पण एक्सपोसॅट बरोबर 2 उपग्रह पाठवण्यात आले. मग ते कोणते 2 उपग्रह पाठवण्यात आले हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणते? पोलिक्स आणि एक्सपेक्ट हे 2 उपग्रह पाठवण्यात आलेले आहेत आपण म्हटल्याप्रमाणे. मग याच्यातला एक्सपेक्ट आणि पोलिक्सची निर्मिती कोणी केली आहे? आपण म्हटलं की या मोहिमेबरोबर 2 उपग्रह पाठवलेत. या 2 उपग्रहांची निर्मिती कोणी केली आहे याचा पण आपण विचार करूयात. पोलिक्सची निर्मिती कोणी केली आहे? बेंगळुरूच्या रामन रिसर्च इन्स्टिट्यूटने, RRI, रामन रिसर्च इन्स्टिट्यूटने. याच्यातल्या पोलिक्सची निर्मिती करणारी एक संस्था बेंगळुरूची आहे, रामन रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि दुसरी जे एक्सपेक्ट, त्याची निर्मिती सुद्धा बेंगळुरूच्या UR राव सॅटेलाइट सेंटरने केले. UR राव सॅटेलाइट सेंटरने केले. तशा प्रकारे एक्सपोसॅट बरोबर 2 उपग्रह पाठवले जातील. तर त्यांची नावं पोलिक्स आणि एक्सपेक्ट. लक्षात आलं? आणि मग या दोन्हींची जे पोलिक्स आणि एक्सपेक्ट आहेत यांची निर्मिती कोणी केलेली आहे त्याचा पण आपण या ठिकाणी विचार केला. पोलिक्सची निर्मिती रामन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगळुरूने केली आहे आणि एक्सपेक्टची निर्मिती, एक्सपेक्ट या उपग्रहाची निर्मिती UR राव सॅटेलाइट सेंटर बेंगळुरूने केलेली आपल्याला दिसून येते. तशा प्रकारे ही मोहीम आहे. लक्षात आलं? थोडक्यात आपण या मोहिमेची रिव्हिजन करूयात आणि मग कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या हे लगेच लक्षामध्ये येईल. एक्सपोसॅट मोहीम, एक्स-रे पोलरीमीटर सॅटेलाइट प्रक्षेपण आपण म्हटलं कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024ला कोणत्या ठिकाणावरून या मोहिमेचं प्रक्षेपण झालंय? सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणावरून प्रक्षेपण झालं. प्रक्षेपक कोणता होता? PSLV C58 हा प्रक्षेपक होता. मोहिमेचं आयुष्य किती आहे? एक्सपोसॅट मोहिमेचं 5 वर्ष आहे. या मोहिमेचे संचालक, मिशन संचालक कोण आहेत? जयकुमार एम आहेत. ही कोणत्या कक्षेमध्ये हे स्थिर केले जाईल? लो अर्थ ऑर्बिट 650 किलोमीटर. कशासाठी पाठवलं जात आहे? त्या ठिकाणी ब्लॅक होलचा अभ्यास करायचा आहे. तर यासाठी ही मोहीम पाठवली जाते, कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी पाठवली जाते. याच्या अगोदर अशा प्रकारची मोहीम जगामध्ये कोणी राबवली होती का? हो, याच्या अगोदर अशा प्रकारची मोहीम म्हणजे ब्लॅक होलचा अभ्यास करण्यासाठी याच्या अगोदर एक मोहीम राबवली होती, नासाने राबवली होती. त्या मोहिमेचे नाव होतं IXP, इमेजिंग एक्स-रे पोलरीमीटर एक्सप्लोरर. या प्रकारची मोहीम नासाने राबवली होती. त्याच्यानंतर ही एक्सपोसॅट नावाची मोहीम जगात फक्त दुसऱ्यांदाच राबवली जाते, नासानंतर, अमेरिकेनंतर भारत. इस्रोने राबवलेली मोहीम आहे. आपण या ठिकाणी पाहिलं कोणतं काम करेल तर ब्लॅक होल, न्यूट्रॉन तारे, पल्सार, दीर्घिका यांच्याकडून उत्सर्जित झालेली ज्या एक्स-रे आहेत त्या एक्स-रेंच्या नोंदी घेण्याचं काम एक्सपोसॅट मोहीम करणार आहे. याचं महत्व काय आहे? आपण म्हटलं की अशा प्रकारची वेधशाळा पाठवणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरलेला आहे जगामध्ये. त्याच्यानंतर आपण हे पण म्हटलं, हे विधानामध्ये येईल असंही अपेक्षित धरलं की इस्रोने इतिहासात पहिल्यांदाच कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या दिवशी एक अंतराळ मोहीम राबवली आहे. तर त्या अंतराळ मोहिमेचं नाव काय असं पण विचारलं जाईल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की प्रथमच एक पेलोड महिला अभियंत्यांनी निर्माण केलाय आणि
याच्याबरोबर आपण 2 उपग्रह पाठवलेत असं पण म्हटलं. कोणते 2 उपग्रह पाठवलेत? पोलिक्स एक्सपेक्ट. पोलिक्स या उपग्रहाची निर्मिती कोणी केली? रामन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगळुरूने केली. आणि एक्सपेक्ट या उपग्रहाची निर्मिती UR राव सॅटेलाइट सेंटर बेंगळुरूने केलेली आहे. उद्देश काय आहे? कृष्णविवर, ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणं हा याचा उद्देश आहे. तर अशा प्रकारे ही मोहीम तुमच्या लक्षामध्ये आलेली असेल. तर ही मोहीम लक्षामध्ये ठेवायचं आहे. एक्सपोसॅट मोहीम काय आहे हे नेमकं तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल. पुढे जाऊयात. आता याच्यावरती काही प्रश्न आहेत का त्याचा आपण विचार करूयात. संभाव्य प्रश्न काय आहेत? कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात आलेली भारताच्या पहिल्या मोहिमेचं कोणतं नाव आहे? कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी 2 प्रकारे प्रश्न. कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी जगातील दुसरी मोहीम कोणत्या देशानं राबवली? भारतानं राबवली. पहिली मोहीम नासानं राबवली. कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात आलेली भारताच्या पहिल्या मोहिमेचं नाव काय? एक्सपोसॅट मोहीम. दुसरा अपेक्षित प्रश्न आपण पाहूयात. एक्सपोसॅट मोहीम कोणत्या ठिकाणावरून प्रक्षेपित केली जाणार आहे? सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केली जाईल. एक्सपोसॅट मोहीम कोणत्या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रक्षेपित केली जाणार आहे? PSLV C-58 या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रक्षेपित केली जाणार आहे. एक्सपोसॅट मोहीम किती वर्षांसाठी कार्यरत असणार आहे? म्हणजे या मोहिमेचं आयुष्य किती आहे? या मोहिमेचं आयुष्य 5 वर्ष आहे. एक्सपोसॅट मोहिमेबरोबर कोणते 2 उपग्रह पाठवण्यात येणार आहेत? पोलिक्स आणि एक्सपेक्ट हे 2 उपग्रह पाठवण्यात येणार आहेत. एक्सपोसॅट मोहिमेचे मिशन संचालक कोण आहेत? जयकुमार M हे मिशन संचालक आहेत. कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे यासारख्या खगोलीय स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील कितवा देश ठरलाय? याच्यावर आपण बऱ्याचदा चर्चा केली. दुसरा देश ठरलाय. अशा प्रकारे एक्सपोसॅट मोहीम आहे. ही मोहीम लक्षात ठेवायची. लक्षात आलं. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. भारतातील पहिलं डार्क स्काय पार्क. डार्क स्काय पार्क म्हणजे काय त्याचा आपण अगोदर विचार करूयात. असं संवर्धन क्षेत्र की ज्या ठिकाणी कमीत कमी कृत्रिम प्रकाशाचा वापर केला जातो अशा प्रकारचं क्षेत्र. म्हणजे एखादी खगोलीय घटना असेल तर ते तुम्हाला कृत्रिम प्रकाश न देता पाहता येते. म्हणजे कृत्रिम प्रकाश नसताना पाहता येते. त्याचा आनंद घेता येतो. तर आपण म्हणतो की रात्रीच्या आकाशातील नैसर्गिक चकाकी टिकवून ठेवण्यासाठी या पार्कची संकल्पना तयार करण्यात आली. म्हणजे या ठिकाणी कृत्रिम प्रकाशाचा वापर केला जातात. मग पर्यटक काय करतील? तर या ठिकाणी अशा कृत्रिम प्रकाशामध्ये येतील आणि या ठिकाणी ह्या ज्या खगोलीय घटना आहेत त्यांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतील. तर त्याला उद्देशून असं म्हटलं गेलेलं आहे की डार्क स्काय पार्क. कृत्रिम प्रकाशाचा वापर न करता खगोलीय घटनांचा आनंद घेणे या उद्देशाने. तर आता हे आशियामधलं 5वं डार्क स्काय पार्क आहे. पहिली गोष्ट भारतातलं पहिलं आणि आशियामधलं 5वं हे डार्क स्काय पार्क आहे. महाराष्ट्रामधील पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारतातलं पहिलं आणि आशियातील 5वं डार्क स्काय पार्क बनलेलं आहे. म्हणजे हे भारतातील पहिलं डार्क स्काय पार्क कोणत्या राज्यात उभारलं जात आहे हा पण प्रश्न असू शकेल. महाराष्ट्रामध्ये उभारलं जात आहे. त्याच्यानंतर प्रश्न असू शकेल भारतातील पहिला डार्क स्काय पार्क कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये उभारला जातोय? महाराष्ट्रामधील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये हे भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क उभारलं जात आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता अशा प्रकारे डार्क स्काय पार्कचा नेमका उद्देश काय आहे? नेमका उद्देश आहे की या खगोलशास्त्राला चालना द्यायची आहे. ठीक आहे. एखाद्या ठिकाणाला डार्क स्काय पार्क हा जर दर्जा मिळाला तर त्याच्यामधून काय साध्य होतं नेमकं? मग ताऱ्यांचं निरीक्षण करता येतं त्या ठिकाणावरती जाऊन आणि ताऱ्यांचे निरीक्षण करणारे जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना विश्वाच्या विस्मयकारक घटनांचा आनंद घेता येणार आहे. म्हणजे खगोलीय घटनांचा आनंद घेता येणार आहे. तशा प्रकारे हा फायदा होईल.
तर अशा प्रकारे हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क तुमच्या लक्षात आला. अगदी आपण म्हणतो नैसर्गिक रात्रीच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये आपण आपल्या भाषेमध्ये बोलूयात. हे थोडंसं मागं ठेवूयात. असं संवर्धन क्षेत्र आहे की रात्रीचा आकाश, रात्रीचा नैसर्गिक प्रकाश, नैसर्गिक चकाकी टिकवून ठेवता यावी, कृत्रिम प्रकाशाचा कमीत कमी वापर करून ताऱ्यांचं निरीक्षण करता यावं, या उद्देशानं डार्क स्काय पार्कची रचना करण्यात आलेली आहे. डार्क स्काय पार्क हे भारतातलं पहिलं आहे. कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये. कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये? पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. लक्षात आलं. तर हे काही गोष्टी खगोलशास्त्राला चालना देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या पार्कची रचना करण्यात आलेली आहे. आपण म्हटलं ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी निसर्गप्रेमींना आनंद घेता येणार आहे. हे लक्षामध्ये ठेवा. कोणत्या ठिकाणी ते लक्षामध्ये ठेवायचं आहे. संभाव्य प्रश्न: भारतातलं पहिलं आणि आशियातलं 5वं डार्क स्काय पार्क कोणत्या ठिकाणी बनलेला आहे? महाराष्ट्रामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये बनलेला आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. पुढच्या मुद्द्याकडे आपले जाऊयात. ऑप्टिकल आर्ट उपग्रह. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्या देशाचा हा उपग्रह आहे? ऑप्टिकल आर्ट उपग्रह नुकताच ऑप्टिकल आर्ट हा उपग्रह कोणत्या देशानं प्रक्षेपित केलेला आहे? कोणत्या देशाचा उपग्रह आहे? डायरेक्ट विचार करा. ऑप्टिकल आर्ट जपान. ऑप्टिकल आर्ट जपानचा उपग्रह. काय कशासाठी पाठवलाय जपाननी? गुप्तचर माहिती गोळा करणारा उपग्रह आहे. सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला या मुद्द्यामध्ये? हा उपग्रह तुम्हाला दिसतो. जपान स्पाय म्हणजे गुप्तचर माहिती गोळा करणारा उपग्रह आहे. ऑप्टिकल 8 लिहिलंय पहा. आणि याच्यामुळं एन कोरिया वरीज असं लिहिलंय. उत्तर कोरियाला चिंता निर्माण झाली या उपग्रहामुळे. तशा प्रकारे हा उपग्रह पाठवण्यात आलेला आहे. ऑप्टिकल 8 हा उपग्रह तुमच्या लक्षात आला जपानचा आहे. गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी तो पाठवण्यात आलेला आहे. 11 जानेवारी 2024. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, कोणत्या देशाचा आहे तिथंच प्रश्न आला तर येईल. आणि दुसरी गोष्ट, गुप्तचर माहिती गोळा करणारा उपग्रह आहे. निर्मिती कोणी केलेली? मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजनं या उपग्रहाची निर्मिती केली. प्रक्षेपक कोणत्या प्रक्षेपकाचा वापर केलेला? H2A या प्रक्षेपकाचा वापर केला गेलेला आहे. उद्देश काय आहे? उत्तर कोरियातील जी लष्करी ठिकाणं आहेत त्या लष्करी ठिकाणांवरील हालचालींवरती लक्ष ठेवणं आणि नैसर्गिक आपत्तीवेळी जलद प्रतिसाद देणं, या उद्देशानं हा उपग्रह जपाननं अवकाशामध्ये पाठवलेला आहे. ऑप्टिकल 8 नावाचा उपग्रह. लक्षात आला. पुढे जाऊयात. संभाव्य प्रश्न पहा. ऑप्टिकल 8 हा गुप्तचर माहिती गोळा करणारा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? जपान देशाचा आहे. हे आपल्या लक्षात आलं. पुढे जाऊया. आता एक लँडर चंद्रावरती उतरलाय. त्या लँडरचं नाव काय आहे हे पण लक्षात ठेवा. ODCS असं नाव आहे. ODCS लँडर चंद्रावरती उतरलाय. हा, हे कोणत्या देशाचं आहे? अमेरिकेचं आहे. कोणत्या अमेरिकन कंपनीनं विकसित केलेलं आहे? ODCS लँडर हे कोणत्या कंपनीनं पहा? इंट्युटिव्ह मशीन्स या अमेरिकन कंपनीनं विकसित केलेलं आहे. हा, आता हे जे इंट्युटिव्ह मशीन्स या अमेरिकन कंपनीनं हे जे लँडर तयार केलेलं आहे, तर चंद्रावर हे लँडर उतरवणारी जगातील पहिली खाजगी संस्था आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकेल. चंद्रावर ODCS लँडर उतरवले आपण म्हणतोय, तर चंद्रावर अशा प्रकारचं लँडर उतरवणारी जगातील पहिल्या खाजगी संस्थेचं नाव काय आहे? काय आहे? इंट्युटिव्ह मशीन्स असं त्याचं नाव आहे. आता हे कुठं उतरलंय? दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात उतरलाय. ODCS लँडर चंद्राच्या कोणत्या भागात उतरलाय? दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात उतरलाय. हे त्याचं पिक्चर आहे पहा. पाहिलं पिक्चर? पुढे जाऊ. 23 फेब्रुवारी 2024 रोजी हे चंद्रावरती अलगद उतरलंय. याचं प्रक्षेपण कोणत्या रॉकेटच्या साहाय्याने करण्यात आलेलं होतं? फाल्कन रॉकेट. कोणत्या कंपनीचं होतं? SpaceX कंपनीचं होतं. मोहिमेला काय नाव देण्यात आलंय? IM-1.
ह्याचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे ओडिशियस हे नाव दिलंय, हे नाव एक कवी त्या ठिकाणचा होमर, कवी होमरच्या नायकाच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे आणखी एक गोष्ट महत्वाची ठरली आहे. भारतानं चांद्रयान 3 उतरवलं होतं दक्षिण ध्रुवाजवळ आणि त्याच्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा अमेरिका हा दुसरा देश ठरलाय. पहिल्यांदा भारतानं उतरवलं होतं चांद्रयान 3, त्याच्यानंतर अमेरिका हा दुसरा देश ठरलाय का कुठे दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा. तशा प्रकारे हे ओडिशियस लँडर चंद्रावरती उतरलंय अमेरिकेचं आहे. आणि आपण काय म्हणलं की एका खाजगी कंपनीनं हे उतरवलेलं आहे. मग अशा प्रकारे हे लँडर चंद्रावर उतरवणारी जगातील पहिली खाजगी संस्था म्हणून खालीलपैकी कोणत्या संस्थेस ओळखलं जातं असं पण विचारतील. तर ही इंट्युटिव्ह मशीन्स अशा प्रकारची ती कंपनी आहे, लक्षात ठेवा. कारण या कंपनीनं हे लँडर विकसित केलेलं आहे. कुठं उतरवलंय? दक्षिण ध्रुवाजवळच्या प्रदेशात उतरवलंय आणि भारतानंतर दुसऱ्यांदा त्या प्रदेशात उतरवणारा अमेरिका हा देश ठरलाय. ओडिसियस लँडर कोणत्या देशाचं आहे ते लक्षात ठेवा, अमेरिका. कोणत्या कंपनीनं उतरवलंय? कारण ती जगातली पहिली खाजगी संस्था आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकेल. आणि प्रक्षेपण कोणत्या रॉकेटच्या साहाय्यानं? फाल्कन रॉकेट स्पेस एक्स कंपनीचं आहे. मोहिमेचं नाव IM-1. आपल्याला असंही विचारतील IM-1 ही मोहीम खालीलपैकी कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे? कशामुळे चर्चेत आहे? ओडिसियस लँडर त्याच्यावरती उतरवला आहे, एका खाजगी कंपनीनं उतरवला आहे म्हणून चर्चेत आहे. ती जगातली पहिली खाजगी संस्था ठरली आहे म्हणून आहे. संभाव्य प्रश्न, ओडिसियस लँडर चंद्रावर उतरवणारी कोणती संस्था जगातील पहिली खाजगी संस्था ठरली? इंट्युटिव्ह मशीन्स ही ओडिसियस लँडर चंद्रावर उतरवणारी जगातील पहिली खाजगी संस्था ठरली आहे. ओडिसियस लँडर चंद्राच्या कोणत्या प्रदेशात उतरलाय? दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात हे उतरलेलं आहे. ओडिसियस लँडर चंद्रावर उतरवणाऱ्या मोहिमेस कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? IM-1 असं नाव देण्यात आलेलं आहे. तशा प्रकारे हा आपला मुद्दा महत्वाचा. आता आपला पुढचा मुद्दा कोणता आहे? अमेरिकेची खाजगी चंद्र मोहीम असा आपला मुद्दा आहे. खाजगी चंद्र मोहीम राबवलेली आहे. मग खाजगी चंद्र मोहीम राबवली तर कोणत्या कंपनीनं राबवली आहे हे पण विचार. अलीकडेच खाजगी चंद्र मोहीम कोणत्या देशानं राबवली आहे? पहिला प्रश्न. अलीकडच्या कालावधीमध्ये चांद्र मोहीम अमेरिका, खाजगी चांद्र मोहीम अमेरिका या देशानं राबवली. अमेरिकेतील कोणत्या कंपनीनं ही चांद्र मोहीम राबवलेली आहे? युनायटेड लॉन्च अलायन्स. अमेरिकेतील युनायटेड लॉन्च अलायन्स या कंपनीनं खाजगी चांद्र मोहीम राबवलेली आहे. लक्षात आलं? चला, कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आला? फल्कन. फल्कन या रॉकेटचे फ्लोरिडा येथील अवकाश केंद्रावरून चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण करण्यात आलं. कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आला? खाजगी चांद्र मोहिमेसाठी. खाजगी चांद्र मोहिमेसाठी खालीलपैकी कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आला? फल्कन रॉकेटचा वापर करण्यात आला. कोठून प्रक्षेपण झालं? फ्लोरिडा येथील अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण झालंय. कधी प्रक्षेपण झालंय? 8 जानेवारी 2024 रोजी हे प्रक्षेपण झालेलं आहे. तशा प्रकारे आणि या रॉकेटद्वारे कोणता लँडर अवकाशामध्ये पाठवण्यात आला? या रॉकेटद्वारे पेरिग्राइन हा लँडर अवकाशामध्ये पाठवण्यात आला, पण ही चांद्र मोहीम राबवली गेली पण अयशस्वी झाली. अवकाशयानात इंधन गळती झाल्यामुळे ही मोहीम अयशस्वी झालेली अशी दिसून येते. तशा प्रकारे अमेरिकेची खाजगी चांद्र मोहीम नुकतीच यशस्वी झाली का अयशस्वी झाली लक्षात ठेवायचं. अयशस्वी झाली आपल्या लक्षात आलं. कोणत्या कारणामुळे अयशस्वी झाली? अवकाशयानात इंधन गळती झाली, त्याच्यामुळं ही अमेरिकेची खाजगी चांद्र मोहीम अपयशी ठरली आहे, अयशस्वी झालेली आहे हे लक्षात ठेवायचं. कोणत्या कंपनीची होती? युनायटेड लॉन्च अलायन्स या कंपनीची होती. फल्कन या रॉकेटच्या साह्यानं पाठवण्यात आली होती. लक्षात आलं? तर हे काही प्रश्न, एक प्रश्न आपण पाहूयात. अमेरिकेतील कोणत्या कंपनीनं राबवलेली खाजगी चांद्र मोहीम अपयशी ठरली आहे? युनायटेड लॉन्च अलायन्स या कंपनीनं पाठवलेली चांद्र मोहीम अपयशी ठरली. खाजगी चांद्र मोहीम
युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनी सध्या कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे असं पण विचारतील. कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे? या कंपनीनं खाजगी चांद्र मोहीम राबवली आहे म्हणून ही चर्चेत आहे. पुढे, अमेरिकेतील खाजगी चांद्र मोहीम राबवण्यासाठी कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आला होता? फल्कन या रॉकेटचा वापर करण्यात आला होता, हे लक्षात ठेवायचं. तशा प्रकारे अमेरिकेतील हे खाजगी चांद्र मोहीम या ठिकाणी आपण अभ्यासली. त्याच्यानंतर आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. पुढचा मुद्दा कोणता आहे पहा. अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी झालाय. पहिली गोष्ट, अभिमानाची गोष्ट त्याच्यामध्ये इस्रोने यशस्वी केलाय. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन प्रयोग यशस्वी केलाय. आपल्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट. अंतराळामध्ये ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला. इस्रोनं पहिलाच आहे. आता कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केलाय? अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी इस्रोनं कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे? फ्युएल सेल बेस्ड पॉवर सिस्टीम या तंत्रज्ञानाचं यशस्वी परीक्षण इस्रोने केलं आहे. 2-3 गोष्टी आपण पहिल्याच वाक्यामध्ये अभ्यासल्या. म्हटलं की अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी झालाय. खूप फायदे होणार आहेत त्याचे. काय होणार आहेत याचा पण आपण विचार करूया. यशस्वी झालाय. आपल्या देशाची संस्था आहे भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रो. कोणत्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे यशस्वी परीक्षण झालं? ते फ्युएल सेल बेस्ड पॉवर सिस्टीम या तंत्रज्ञानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. ठीक आहे. कधी झालं हे? 5 जानेवारी 2024 हे झालेलं आहे, म्हणजे महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये एक प्रश्न असा पण देतील की अंतराळामध्ये ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी खालीलपैकी कोणाद्वारे कोणत्या देशाच्या अंतरिक्ष संशोधन संस्थेने केलेला आहे किंवा कोणत्या अंतरिक्ष संशोधन संस्थेने केला आहे? नासा, इस्रो, रॉसकॉस्मॉस रशियाची, जपानची एखादी देतील. इस्रोने केलं हे तुमच्या माझ्या लक्षात आलं. आपलं पाठही होईल. तर तशा प्रकारे ह्या फ्युएल सेल तंत्रज्ञानाचं यशस्वी प्रक्षेपण झालंय अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी. ठीक आहे. आता आपण विचार करूयात हा जो प्रयोग केलाय या प्रयोगाची उपयुक्तता कोणती आहे? अंतराळामध्ये आपण बऱ्याचदा मोहिमा पाठवाव्या लागतात. मग त्या मोहिमांसाठी याची उपयुक्तता होणार आहे. पहा, अंतराळामधील कार्यपद्धती आणि भविष्यामध्ये ज्या मोहिमा आपण आखणार आहोत किंवा संपूर्ण जग आखेल त्या मोहिमांची सहजपणे आखणी करता येणार आहे. आणि अशा प्रकारची मोहिमांची आखणी करण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी ही आपण केलेली चाचणी उपयुक्त ठरणार आहे. शिवाय फ्युएल सेल हे जे तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग इस्रोने केलाय त्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल आणि ऊर्जा निर्मिती करता याचा उपयोग केला जाऊन आणि त्यातून काय मिळेल तर पाणी सुद्धा मिळणार आहे. तशा प्रकारे या उपयोगाचं महत्व आपल्याला सांगता येत आहे. तशा आता आपण या ठिकाणी ऊर्जा प्रणालीचं प्रक्षेपण कोठून झालंय? विक्रम साराभाई अवकाश केंद्रातून या ऊर्जा प्रणालीचं प्रक्षेपण झालंय. म्हणजे हे पण आता आपल्यासाठी महत्वाचे पुढचे मुद्दे अभ्यास. सक्सेस झालंय वगैरे, ठीक आहे. आता ऊर्जा प्रणालीचं हे जे प्रक्षेपण झालंय कोणत्या केंद्रातून झालंय? विक्रम साराभाई अवकाश केंद्रातून, विक्रम साराभाई स्पेस सेंटर या ठिकाणावरून ऊर्जा प्रणालीचं प्रक्षेपण झालंय. लक्षात आलं? ऊर्जा प्रणालीचं प्रक्षेपण कधी झालं? 1 जानेवारी 2024 म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे प्रक्षेपण झालंय. याच्यासाठी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आलेला होता? PSLV C58 या प्रक्षेपकाद्वारे या ऊर्जा प्रणालीचे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 100 वॅट क्षमतेच्या POEM3 या प्रणालीचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. पोएमचा अर्थ या ठिकाणी दिलाय POEM, पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युएल सेल या प्रणालीचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आता कोणत्या प्रणालीचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं? POEM3 या प्रणालीचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. किती क्षमतेची ही प्रणाली? 100 वॅट क्षमतेची ही प्रणाली आहे. लक्षात आलं?
आणि या चाचणीत कोणत्या वायूच्या मदतीने ऊर्जा निर्माण करण्यात आली. चाचणी झाली, ठीक आहे, आपण म्हटलं की ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला अंतराळामध्ये. मग या चाचणीत कोणत्या वायूच्या मदतीने ऊर्जा निर्माण करण्यात आली, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूच्या मदतीने उच्च दाबाच्या उपकरणात 180 वॅट एवढी ऊर्जा निर्माण करण्यात आलेली आहे. 180 वॅट एवढी ऊर्जा निर्माण करण्यात आलेली. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. थोडक्यात रिव्हिजन आपण करत. इस्रो कंप्लीट्स ऑल एक्सपेरिमेंट्स अंडर पोएम 3. अंडर पोएम 3 लक्षात आलं. लेटेस्ट अपडेट आहे. अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी झालाय. इस्रो, आता एक एक मुद्दा मी तुम्हाला विचारतो, थोडंसं चिंतन करा. इस्रोनं केला कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रयोग यशस्वी केलाय. फ्युएल सेल बेस्ड पॉवर सिस्टीम या तंत्रज्ञानाचं यशस्वी प्रक्षेपण झालं. प्रक्षेपण यशस्वी परीक्षण 5 जानेवारी, प्रक्षेपण 5 जानेवारी 2024. त्यानंतर आपण म्हटलं कशासाठी हे केलं, उपयुक्तता काय, अंतराळामधील कार्यपद्धती आणि भविष्यातील मोहिमांची सुलभ आखणी करणं यासाठी माहिती गोळा करण्यासाठी ही चाचणी उपयुक्त होती, उपयुक्त आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पाहिलं फ्युएल सेल तंत्रज्ञानाच्या मदतीनं काय केलं, तर या तंत्रज्ञानाच्या मदतीनं कुठलं तंत्रज्ञान वापरलंय हे खूप महत्वाचं आहे. फ्युएल सेल आपण म्हणतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऊर्जा निर्मिती करता येणार आहे आणि त्यातून पाणी मिळेल. प्रक्षेपण कुठून झालं हे आपण पाहिलं. विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथून ऊर्जा प्रणालीचं प्रक्षेपण झालं 1 जानेवारी 2024. प्रक्षेपक PSLV C58 होता, लक्षात ठेवा, महत्वाचा. आणि पोएम 3 या प्रणालीचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं 100 वॅट क्षमतेच्या. पोएम पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युएल सेल. या चाचणीत कोणत्या वायूच्या मदतीने ऊर्जा निर्माण करण्यात आली, साहजिकच आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूच्या मदतीने उच्च दाबाच्या उपकरणामध्ये 180 वॅट एवढी ऊर्जा निर्माण करण्यात आली. याच्यावरचे काय प्रश्न असू शकतील. अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी करणारी भारतीय संस्था कोणती, इस्रो. हे सोपं आहे. इस्रोनं अंतराळात ऊर्जा निर्मितीच्या कोणत्या तंत्रज्ञानाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय, कोणत्या तंत्रज्ञानाचं, फ्युएल सेल बेस्ड पॉवर सिस्टीम या तंत्रज्ञानाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. इस्रोनं अंतराळात ऊर्जा निर्मितीचे प्रक्षेपण कोणत्या प्रक्षेपकाद्वारे केलंय, PSLV C58. त्याच्यानंतर अंतराळात ऊर्जा निर्मितीच्या प्रयोगात कोणत्या वायूच्या मदतीने ऊर्जा निर्माण करण्यात आली, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. अंतराळात कोणत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊर्जा निर्मिती करता येणार असून त्यातून पाणी मिळणार आहे, अगोदरच आपण पाहिलं फ्युएल सेल तंत्रज्ञानाच्या मदतीने. तशा प्रकारे या गोष्टी आपल्याला अभ्यासता येतील आणि ह्या मोहीम ज्या आहेत महत्वाच्या अंतरिक्ष क्षेत्रातल्या, तर या आपल्याला अभ्यासता येतील. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया. LRA उपकरणाचं काम यशस्वी झालंय. सुरुवातीला LRA हे उपकरण काय आहे हे आपण विचार करू. त्याचं नाव काय, लेझर रेट्रो रिफ्लेक्टर अरे असं त्याला म्हटलं जातं. LRA उपकरणाचं काम यशस्वी. चांद्रयान 3 मोहिमेमधील हे उपकरण कोठे बसवण्यात आलेलं होतं, विक्रम लँडरवर बसवण्यात आलेलं हे उपकरण आहे. LRA उपकरणाचं काम यशस्वी झालं, पण LRA उपकरण कोठे बसवण्यात आलेलं होतं, आपण पाहिलं की चांद्रयान 3 मोहिमेमध्ये विक्रम लँडरचा आपण अभ्यास केला होता. मग विक्रम लँडरवर बसवलेलं हे उपकरण आहे, लक्षात ठेवा. या उपकरणाचं काम यशस्वी झालंय असं कोणी जाहीर केलंय, आपणच जाहीर करण्यात अर्थ नाही. कोणी जाहीर केलंय, नासानं पुष्टी केली आहे. अमेरिकन संशोधन संस्था, आपण जे म्हणतो नासा, तर या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेनं हे जाहीर केलेलं आहे. तशा प्रकारे LRA या उपकरणाचं काम यशस्वी झालंय. कोणी जाहीर केलंय, नासानं जाहीर केलंय. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था. कधी जाहीर करण्यात आलं, हे 19 जानेवारी 2024 ला नासानं जाहीर केले. आपल्याला विचारतील कोणी जाहीर केले, नासाने जाहीर केले, हे लक्षात ठेवायचं. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे
हे LRA उपकरणाचं काम यशस्वी झालं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रश्न पहा त्याच्यावरचा. चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडरवर बसवलेल्या कोणत्या उपकरणाचं काम यशस्वी झाल्याचं अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासाने जाहीर केलं? LRA, लेझर रेट्रो रिफ्लेक्टर अरे या उपकरणाचं काम यशस्वी झाल्याचं ते नासाने सांगितलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि आजचा आपला शेवटचा मुद्दा जो आहे, मिथेनसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. मग त्या मिथेनसॅट उपग्रहाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहता. प्रक्षेपण कधी झाले? 4 मार्च 2024 ला मिथेनसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण झालं. कशासाठी? उद्देश काय? जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेणं आणि त्याचे मोजमाप करणं. जागतिक स्तरावरती मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेणं आणि त्याचं मोजमाप करण्यासाठी या उपग्रहाचं प्रक्षेपण 4 मार्च 2024 ला केलंय. हे काय काम करणार आहे? मिथेनसॅट उपग्रह काम काय करणार आहे? दिवसामधून 15 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे आणि तेल आणि वायू क्षेत्राचं निरीक्षण करणार आहे. दिवसातून 15 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल आणि कोणत्या क्षेत्राचं निरीक्षण करेल? तर तेल आणि वायू क्षेत्राचं निरीक्षण करणार आहे. या प्रकारे पहा, तेल आणि वायू क्षेत्र कुठं आढळत आहे याचं निरीक्षण हा करणार आहे. मिथेनसॅट उपग्रह लक्षात आलं. आता विचार करूयात, प्रक्षेपण कुठून करण्यात आलं? कॅलिफोर्नियामधून. मिथेनसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण कुठून? कॅलिफोर्निया, अमेरिका. प्रक्षेपणासाठी कोणतं रॉकेट वापरलं? फाल्कन 9 हे प्रक्षेपणासाठी रॉकेट वापरलं. स्पेस एक्सचं रॉकेट आहे. आणि अमेरिकेमधील एक संस्था ह्या मिथेनसॅट उपग्रहाशी संबंधित आहे. त्या संस्थेचं नाव काय पहा? पर्यावरण संरक्षण निधी. ही संस्था या उपग्रहाशी संबंधित आहे. लक्षात आलं. आता आपण म्हटलं की हा मिथेनसॅट उपग्रह आहे. थोडक्यात इथं विचार करून त्याच्यानंतर पुढची माहिती पाहूयात. तुमच्या लक्षात आलं, मिथेनसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण झालं कॅलिफोर्नियामधून, अमेरिकेतून. हे आपल्या लक्षात आलं. काय करणार आहे? जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेणं, त्याचं मोजमाप करणं. कोणत्या पद्धतीनं काम करेल? दिवसातून किती वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे? 15 वेळा. आणि काय करेल प्रदक्षिणा घालून? तेल आणि वायू क्षेत्राचं निरीक्षण करेल. कोठून पाठवलंय याला? कॅलिफोर्निया, अमेरिका. कोणतं रॉकेट वापरलंय? फाल्कन 9 स्पेस एक्सचं रॉकेट आहे, ते वापरलंय. त्याच्यानंतर या उपग्रहाशी संबंधित संस्था कोणती? अमेरिकेची पर्यावरण संरक्षण निधी ही संस्था आहे. मग हा उपग्रह विकसित करण्यासाठी पर्यावरण संरक्षण निधीनं कोणाशी भागीदारी केली आहे? मिथेनसॅट हा उपग्रह विकसित करण्यासाठी आपण काय म्हटलं? अमेरिकेमधील एक संस्था मिथेनसॅट उपग्रहाशी संबंधित आहे. त्या संस्थेचं नाव पर्यावरण संरक्षण निधी आहे. मग हा उपग्रह विकसित करण्यासाठी पर्यावरण संरक्षण निधीनं कोणाशी भागीदारी केली? तर हॉवर्ड विद्यापीठ, त्याच्यानंतर स्मिथसोनियन ॲस्ट्रॉफिजिकल वेधशाळा, न्यूझीलंड स्पेस एजन्सी यांच्याशी भागीदारी केली आहे. आता याच्याशी संबंधित काही प्रश्न आपण पाहूयात. जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेणं आणि त्याचं मोजमाप करणं या उद्देशानं 4 मार्च 2024 रोजी कोणत्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे? मिथेनसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. मिथेनसॅट उपग्रह कोठून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे? अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. मिथेनसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या रॉकेटच्या साहाय्याने करण्यात आलंय? फाल्कन 9 स्पेस एक्सचं रॉकेट आहे. अमेरिका स्थित कोणती संस्था मिथेनसॅट उपग्रहाशी संबंधित आहे? पर्यावरण संरक्षण निधी. अशा प्रकारे आजचा हा आपला भाग अंतरिक्ष घडामोडींचा. यानंतरचा जो भाग येईल तो प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये येणार आहे. आणखी कोणते महत्वाचे मुद्दे तर ते प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये येईल. तो शेवटचा भाग असेल आणि त्याच्यानंतर मग अंतरिक्ष घडामोडी आपल्या संपलेल्या असतील. तर या ठिकाणी आजच्या भागामध्ये आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.